एप्रिल आणि मे महिन्यातील मानधन न मिळाल्याने एनएचएमच्या हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन ठिय्या आंदोलन करत लक्ष वेधले। समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर सारिका बुमकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये जमले होते। दरम्यान डॉक्टर बुमकर यांनी मागील 3 महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने होत असलेल्या अडचणींचा पाडा वाचताना सीईओ सर, आम्ही खायचे तरी काय असा प्रश्न यावेळी उपस्थित केला होता। बायोमेट्रिक हजेरीनुसार मानधन होणार असल्याने सदर प्रणालीचा वापर करीत असताना सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना एप्रिल, मे, जून 2025 या कालावधीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत। तसेच जिओ लोकेशन टॅगिंग नसणे, इंटरनेट सुविधांचा अभाव, फेस आरडी ॲपवरती रजिस्ट्रेशन न होणे, ओटीपी न येणे, आधार कार्ड अपडेट नसणे, रेंज प्रॉब्लेम या कारणामुळे समुदाय आरोग्य अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणालीनुसार हजेरी नोंद करताना हजेरी लागलेली नाही। त्यामुळे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मानधन कपात न करता पूर्ण मानधन तसेच 5 महिन्याचा कामावर आधारित रखडलेला मोबदला अदा करण्यात यावा अशी कर्मचाऱ्यांनी यावेळी मागणी केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सारिका बुमकर, समुदाय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सोलापूर जिल्ह्याची मी अध्यक्ष आहे। आणि आम्ही सगळेच NRHMचे जे कंत्राटी कामगार आहोत, कर्मचारी आहोत, तर आरोग्य खात्यामध्ये आम्ही सध्या गेले 6 वर्ष झाले कार्यरत आहोत। आणि आमच्यापेक्षा पण सिनियर हे ANM सर्व 15-20 वर्षांपासून कार्यरत आहेत। तर आम्ही सर्वजण असमाधानकारक आमचे मानधन अदा केलेले आहे त्या बाबतीमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमनंट लोकांचेही बायोमेट्रिक प्रणालीचा त्यांनी वापरही नाही केला तरी त्यांचे पूर्णतः फुल पेमेंट झालेत आणि आमचे काहीही पेमेंट झाले नाही, 0 पेमेंट झालेले आहेत। 2 महिन्यांचे 0 पेमेंट आणि 5 महिन्यांचा इन्सेंटिव्ह आमचा अडवलेला आहे। आम्ही घर कसे भागवावे याची आम्हाला सगळ्यांना चिंता आहे। सगळ्यांचे घर आमच्या पगारांवर आपल्या कुटुंबाचे अवलंबून आहेत। त्यासाठी आम्हाला खूप काळजी लागून राहिली आणि आम्ही सगळेजण मानसिकरित्या खचून गेलेलो आहोत। आणि याच्या आधी पण आम्ही निवेदनं दिलेली आहोत की बायोमेट्रिक प्रणाली जी त्यांनी वापर सांगितलेला होता त्याचा काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये होत असल्यामुळे सुरुवातीला आमचे बायोमेट्रिक प्रणालीनुसार बायोमेट्रिकचा वापर केला गेला नाही आणि आमची प्रेझेंटी झालेली नाही आहे। त्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर असमाधानी आहोत की आमचा पगार पूर्णपणे 2 महिन्यांचा मिळावा आणि 5 महिन्यांचा इन्सेंटिव्ह आम्हाला पूर्णतः पगार आमचा मानधन अदा करण्यात यावे अशी विनंती करण्यासाठी आम्ही इकडे